नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण या छोट्याशा कापडापासून एक छान असं कॉइन पाऊच बनवणार आहोत। तर बघा, ह्या कापडाची लांबी मी सांगते तुम्हाला। तर या कापडाची लांबी रुंदी आहे 7 इंच आणि या कापडाची लांबी आहे 8 इंच। तर 7 बाय 8 इंचाचे हे दोन चौकोनी कापड माझ्याकडे शिल्लक होते। तर बघू शकता किती सुंदर असा कापड आहे आणि वरतून प्रिंटसुद्धा आहे। या कापडापासून आपण छान असं कॉइन पाऊच बनवणं शिकूया। तर आपल्या घरामध्ये ताटल्या वगैरे असतातच, तर आपल्याला जेवढं कॉइन पाऊच बनवायचं आहे तर त्या मेजरमेंटने आपल्याला ताटली घ्यायची आहे आणि त्या ताटलीचा आपल्याला मेजरमेंटनुसार आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे। तर या ताटलीचं मेजरमेंट आहे 6 बाय 6 इंच। तर लांबी 6 इंच आणि रुंदी 6 इंच अशा प्रकारे मेजरमेंटने मी ही ताटली उलटी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती मी खडूने आखून घेतलेलं आहे। दुसरी पद्धत म्हणजे या कापडाला मधून फोल्ड करायचं आणि आणखी एक फोल्ड करायची आणि 4 फोल्ड केल्यानंतर गोलमध्ये आपण आखून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्कल मिळतो। तर मी आता सर्कलमध्ये कापड कट करून घेते। तर मी आता दुसरा कापड घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा मी असेच सर्कलमध्ये कट करणार आहे। तर तुमच्याकडे जर एखाद्या डब्याचं झाकण वगैरे असेल तर तेच ठेवून आपल्याला सर्कलमध्ये कट करून घ्यायचं आहे आखून। बघा, मी मोठ्या सर्कलपेक्षा लहान सर्कल आहे ना, तो 1.5 इंचाने कमी घेतलेला आहे। तर अशा प्रकारे 1.5 इंच कमी अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे दोन्ही कापड। छान असं कॉइन पाऊच मी बनवणार आहे मैत्रिणींनो। तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईकसुद्धा करा। तर हेच आपल्याला मेन फॅब्रिक या पिसावर मी बघा ब्लाऊज पीस अस्तरसाठी घेतलेला आहे डबल फोल्ड। अस्तरवर आपल्याला मोठा सर्कल ठेवून आपण तेवढा कापड कट करायचा आहे। माझे अस्तरसुद्धा कट करून झालेलं आहे। तर बघा, आपलं अस्तर मेन फॅब्रिक तर असं माझं पूर्ण कापडाचं कटिंग रेडी आहे। तर चला आता आपण कॉइन पाऊच कसं बनवायचं ते बघूया। तर मी छोट्या सर्कलवर बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि छान अशी लेस त्याला जॉईंट केलेली आहे। डबल कापड असल्यामुळे मी छोट्या सर्कलला अस्तर लावलेलं नाही आहे, तर मी मोठ्या सर्कलला अस्तर लावलेला आहे। तर बघा, आपल्याला एक फोल्ड आणि अजून दुसरी फोल्ड अशा प्रकारे आपल्याला कापडाचा मध्य काढायचा आहे डबल फोल्ड करून। तर हे बघा, लहान कापडाचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही मध्ये आपल्याला एकावर एक ठेवून टाचपिन लावून घ्यायची आहे आणि छोट्या सर्कलला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता मी टाचपिन लावून घेतली आणि छोट्या सर्कलवर मी शिलाई मारून घेते। तर बघा, छोट्या सर्कलवर माझी शिलाई मारून झालेली आहे। तर आता आपल्याला हा कापड बाजूला ठेवायचा आणि दुसरा कापड आपण घ्यायचा आहे। तर दुसऱ्या कापडाला बघा, मी मधून फोल्ड केली आणि मधून कापड कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे कापड कट केल्यानंतर तिथे मी एक चेन लावणार आहे। तर चेनला मी टॅब आधीच लावून घेतलेले आहे दोन्ही साईडने। तर पहिले मी 6 इंचाची चेन घेतली होती, तर टॅब लावल्यानंतर ती 5 इंचात झाली। तर हे टॅब कसे लावायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे। तर बॅक डिझाईनसोबतच हे टॅब कसे लावायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघा, आता चेन आपल्याला सरळ घ्यायची आहे चेन आणि त्यावरती कापड उलटा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची। तर अशा प्रकारे मी चेन लावून घेतलेली आहे। खूप फिनिशिंग सहित आपली चेन ही लागलेली आहे। मध्ये आपण सर्कल लावलेला आहे छोटा, त्या कापडाला आपल्याला डिझाईन करण्यासाठी मी बघा 2 बाय 2 इंचाचे छोटे छोटे कापड चौकोनमध्ये कट केलेले आहेत। तर याचपासून आता मी छान काठाला अशी डिझाईन तयार करणार आहे। तर बघा, एक चौकोन आपल्याला कापड घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला एक फोल्ड करायची आहे तिरप्यामध्ये आणि त्यानंतर आणखी एक फोल्ड करायची आहे बघा अशा प्रकारे। तर आपला हा त्रिकोण तयार होतो। तर तोच आता आपल्याला बघा व्यवस्थित काठाने असा शिवून घ्यायचा आहे। तर पाव इंचावर अशा प्रकारे आपण प्रत्येक कापड असे तयार करून हे बघू शकता। अशा प्रकारे एक फोल्ड तिरप्यामध्ये आणि दुसरी फोल्ड अशा प्रकारे आपल्याला असे त्रिकोणी कापड असे लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आणि येथे आपल्याला गोल सर्कलमध्ये आपल्याला पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला, मी आता पूर्ण सर्कलवर अशी याप्रमाणे त्रिकोण ठेवून मी शिलाई मारून घेते। तर बघा, असे त्रिकोण लावल्यामुळे अशी ही डिझाईन सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर आता आपण याचा जो सर्कल आहे तो मोजून घेऊया। तर बघा, कुठूनही आपल्याला एका ठिकाणावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे।
तर बघा येथून मी मार्किंग केलेली आहे, मार्किंग करून घेतलेलं आहे. तर येथून आपल्याला मोजायला सुरुवात करायची आहे. तर त्याच मार्किंगपर्यंत आपण येऊन थांबूया. माझं येत आहे अंतर 20 इंच. तर 20 इंचामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण आपल्याला कापड कमी पडायला नको म्हणून. नंतर शिल्लक राहिलेला आपण एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा आहे. तर मी याच कपड्याला मॅचिंग असा दुसरा कापड घेतलेला आहे बघा, अशा प्रकारे. तर डिझाईनचा कापड आहे. तर मला प्लेन कपडा हवा होता, पण डिझाईनचाच आहे माझ्याकडे अवेलेबल. तर हाच मी आता घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे पूर्ण पाव इंचावर शिलाई मारून घेते. आणि त्यानंतर आपल्याला असा कापड फोल्ड करायचा आहे. आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला डबल फोल्ड करून इथे अजून एक दापटीप म्हणून एक शिलाई द्यायची आहे. तर अशा प्रकारे मी आता पायपिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपली शिलाई जी आहे ना ती एकसारखी यायला पाहिजे. आणि शिलाई जर एकसारखी आली ना तर अगदी फिनिशिंगसहित आपली बघा पायपिंग तयार होते. तर अशा प्रकारे मी आता पाव इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेते. तर हे बघा. आणि तुम्ही जर मार्किंग नाही केली तरी चालते, फक्त आपल्याला एक समान शिलाई घ्यायची आहे. पायपिंग करताना सुरुवातीला आपल्याला कापड असा एक फोल्ड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी एक फोल्ड करून घेते. आणि कापड आपल्याला उलटा ठेवायचा आहे बघा, पट्टी उलटी ठेवायची आहे आणि सरळ कापड आपल्याला खालतं ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी एक फोल्ड करून घेतला पाव इंचावर. अशा प्रकारे एक फोल्ड करून घेतली कापडाची. आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला कापड ठेवायचं आहे आणि पायपिंग करायला सुरुवात करायची आहे. तर आता आपल्याला काठावर काय करायचं आहे, ती ज्याप्रमाणे आपण इकडे फोल्ड केली ना तर इकडे सुद्धा आपल्याला अशा. तर शेवटीसुद्धा कापडाची बघा फोल्ड करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा जो कापड आहे ना येथे सुद्धा एक आपण शिलाई मारून घेऊया अशी काठावर. आणि दोन्ही कापड आपण हे बघा, दोन्ही आपले सुटे कापड आपण जॉईन करून घेऊया. तर हे बघा आता आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर इथे जाड असल्यामुळे व्यवस्थित. तर हे बघा आपल्याला अशा प्रकारे आता कापड काढून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि इथे आपल्याला पायपिंग हे बघा, हा कापड असा एक फोल्ड अशा प्रकारे आणि पुन्हा एक फोल्ड अशा प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपण पायपिंग करून घेतलेली आहे बघा, किती सुंदर आणि छान फिनिशिंगसहित आपली पायपिंग झालेली आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, हँडलसाठी मी बघा 2x2 इंचाच्या ज्या 2 चौकोन होते ना तेच मी जॉईंट करून घेतलं आहे 2 कापड. आणि त्याचीच मी आता एक छान अशी छोटीशी पट्टी करून घेणार आहे हँडलसाठी. तर अशा प्रकारे आपण हे हँडल इथे लटकवून द्यायचं. तर मी हे हँडल आता येथे शिवून घेते. 4-5 टिपा देऊन घेतलेले आहे, जेणेकरून आपलं हे हँडल आहे हे चांगलं मजबूत राहील यासाठी. तर बघा आता हे मजबूत असं लॉक झालेलं आहे. आणि येथे तुम्ही डेकोरेशनसाठी बघा, तर येथे मी डेकोरेशनसाठी छान एक मणी लावून घेणार आहे येथे. तर मणी लावण्यासाठी बघा चेन उघडून घ्यायची आहे. आणि आतमध्ये आपल्याला बोटाने बघा हे त्रिकोण धरून आपल्याला सुई सुताने व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचे आहे. तर बघा त्रिकोणवर आपल्याला व्यवस्थित सुई ओवून घ्यायची आहे, वरती काढून घ्यायची आहे. आणि त्रिकोण धरूनच आपल्याला बघा मणी ओवून घ्यायची आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा वरच्या कापडाला डिझाईन केली होती ना आणि पायपिंग लावायची होती तेव्हाच हे मणी वगैरे म्हणजे अटॅच करायला पाहिजे होते, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही, त्यामुळे आता मी अटॅच करत आहे. पण त्याने काही फरक नाही पडणार आहे. तर फक्त एवढं आहे की थोडा वेळ लागेल, कारण आपल्याला आतमधून म्हणजे हळूहळू आपल्याला मणी अटॅच करायचे असतात, कारण मग जो वरचा कापड आहे, आतला जो कापड आहे म्हणजे दुसरा कापड आहे तो आपल्या कापडामध्ये अटॅच व्हायला नको. तर हे बघा मैत्रिणींनो, मी मणी लावून घेतलेले आहेत. आणि फायनली आपलं कॉईन पाऊच बिलकुल रेडी आहे, बिलकुल बनून तयार आहे. तर बघू शकता
मध्येसुद्धा मी मणी लावलेले आहेत आणि काठानेसुद्धा मी मणी लावलेले आहेत. तर मणी लावल्यामुळे खूप छान असं लूक या कॉईन पाऊचला आलेला आहे. आणि मागूनसुद्धा आपण बघा चेन लावलेली आणि चेनला दोन्ही साईडला मी टॅब लावलेले आहेत. त्यामुळे काय होतं की चेन आपली या पायपिंगच्या मध्ये येत नाही आणि आपली पायपिंगचा जो लूक आहे तो बिघडत नाही. तर हे बघा किती छान अशी आपली चेनसुद्धा लावण्यात आलेली आहे. आणि मध्ये आपण आपले चिल्लर पैसे वगैरे ठेवू शकतो किंवा आपले छोटे छोटे कार्ड वगैरेसुद्धा ठेवू शकतो किंवा रुपयेसुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो. फक्त यामध्ये मोबाईल जात नाही. तर हे छोटंसं कॉईन पाऊच आहे त्यामुळे. तर बघू शकता किती सुंदर असं हे आपलं कॉईन पाऊच बनवून बिलकुल तयार आहे मैत्रिणींनो. तर कशी वाटली आजची आयडिया? तर छान वाटली असेल आजची आयडिया. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.